हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते रामसिंग भाऊ बावरी यांच्या विरोधात रचण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याचा कट उघड झालाय। कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खतीब हिने बावरी यांच्या विरोधात बनवाबनवी तक्रार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे। ही घटना नाशिक शहरातील द्वारका परिसरात घडली। एका वृद्ध व्यक्तीला गंभीर अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पाहून बावरी यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला फोन केला। मानवतेच्या नात्याने त्यांनी मदतीचा हात पुढे केला। मात्र रुग्णवाहिकेतील कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खतीब हिने सेवा नाकारत "मैं क्या संपूर्ण द्वारका फिरू का?" असा उद्धट सवाल केला। बावरी यांनी माणुसकीने वागा असे सांगितल्यावर तिने बावरी यांच्याशी वाद घालून शिवीगाळ धक्काबुक्की केली व पोलिसात खोटी तक्रार देण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सदर महिला डॉक्टर वागणुकीबाबत यापूर्वीही तक्रारी दाखल झाल्या आहेत। तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील अस्थिरता, 2 विवाह, सहकार्यांशी सततचे वाद हे देखील तिच्या मानसिक अस्थैर्याचे लक्षण मानले जात आहे। या सर्व प्रकरणामुळे बावरी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना अडकवण्याचा कट रचल्याचं स्पष्ट होत आहे। बावरी यांनी तात्काळ दुसरी रुग्णवाहिका मागवली, परंतु तब्बल 1 तास विलंब न झाल्याने गंभीर जखमी वृद्धाचा जीव धोक्यात आला होता। या घटनेनंतर डॉक्टर नाहिल खतीब आणि चालक सागर कदम यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 352, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंदू एकता आंदोलन पक्ष व सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। बावरी समर्थकांनी असा इशारा दिलाय की हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आम्ही कधीही सहन करणार नाही। यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुर्दैवी प्रकार घडला आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्याला मदत करायची की नाही। कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या 50 वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली। ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्स बरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्धटपणे भाषा तर केलीच, पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हा सुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती। त्या आल्यानंतर त्यांनी त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही, या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला ॲम्ब्युलन्समधून। तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता। त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता, तो माणूस बेवारस असो किंवा कसो असो तो माणूस आहे, तुम्ही माणुसकी धर्म विसरले का, असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्या बरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो। तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई, कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।